डॉक्टर बाभुळकरांना दिलेला पुरस्कार म्हणजे जिल्ह्यातील सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, करवीर संस्थानचे छत्रपती मधुरिमा राजे यांचे प्रतिपादन। विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीनं रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार प्रदान। कोल्हापूर हे ताराराणींच्या नावाने ओळखलं जातं। त्यांनी केलेलं कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायक आहे। डॉक्टर नंदा बाभुळकरांना रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार दिला गेला। हा पुरस्कार म्हणजे जिल्ह्यातील सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आहे, असे प्रतिपादन करवीर संस्थानाच्या मधुरिमा राजे यांनी केलं। गडहिंग्लज येथे विद्याप्रसारक मंडळ आणि जागृती हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीनं रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या। कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांनी केले। पाहुण्यांचा परिचय अनिता चौगुले यांनी करून दिला, तर मानपत्राचं वाचन प्राध्यापक सुभाष कोरे यांनी केलं। करवीर संस्थानाच्या छत्रपती मधुरिमा राजे यांच्या हस्ते डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांना स्वर्गीय रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला। रोख 25,000 रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं। यावेळी बोलताना डॉक्टर बाभुळकर म्हणाल्या की रत्नमाला घाळी वहिनींच्याकडे दातृत्व होतं। त्यांनी सातत्यानं समाजासाठी काम केल्यानं त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी भाग्यच समजते। डॉक्टर एस घाळींच्या पश्चात घाळी वहिनींनी शिक्षणाची धुरा सांभाळली आणि घाळींचे स्वप्न पूर्णत्वास नेले। हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझ्या सामाजिक कामात तसेच AVH प्रकल्पाला तोंड देताना ज्या ज्या महिलांनी सोबत दिली त्या सर्व महिलांचा हा पुरस्कार आहे। डॉक्टर सतीश घाळी अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले की आणि वहिनींचे जे संस्कार आणि विचार घालून दिलेले आहेत त्याच पायवाटेने विद्याप्रसारक मंडळ काम करत आहे। रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार हा समाजातील काम करणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, या हेतूने त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या पुरस्काराचं प्रदान दरवर्षी केलं जातं। यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, प्राध्यापक किसनराव कोराडे, संचालक विकास पाटील, अरविंद कित्तूरकर, अशोक हंजी, शिवकुमार कोल्हापुरे, BG भोसकी, MS दड्डी आदींसह अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अश्विनी पाटील, तेजस्विनी गारगोटे यांनी केले।